विषय महाराष्ट्राचा इतिहास। यामध्ये आज आपण 19व्या शतकातील प्रबोधनाचा इतिहास हा घटक पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास मध्ये यादव कालखंड, बहामनी राज्य, तुघलकी सत्ता, मुघल कालखंड, मराठा कालखंड, पेशवे याचा अभ्यास केला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19व्या शतकातील प्रबोधनाचा इतिहास समजून घेणार आहोत। 19व्या शतकातील प्रबोधन, महाराष्ट्रातील धार्मिक जीवन। 19व्या शतकात महाराष्ट्रातील समाज जीवनात धर्माला फार महत्त्वाचे स्थान। समाज जीवनावर धर्मसंस्थेचा पगडा। हिंदू धर्मात कर्मकांड, व्रतवैकल्य, दानधर्म, अनुष्ठाने इत्यादीचे महत्त्व। आळशी पुरोहित वर्ग, अंधश्रद्धा व रूढी परंपरांना जास्त महत्त्व। धर्मात बेबंदशाहीची निर्मिती। महाराष्ट्रातील समाज जीवन, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य इत्यादी बाबतीत कडक निर्बंध। समाज अनेक जाती उपजातींमध्ये विभागला गेलेला। पुरुषप्रधान समाजव्यवस्था, स्त्रियांची स्थिती हालाखीची। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। सती, बालविवाह बंदी, केशवपन, बहुपत्निकत्व, देवदासी या प्रथा। 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली। इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू। प्रबोधन, समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन म्हणतात। महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे। 1. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव। बुद्धिप्रमाणवाद, राष्ट्रवाद, औद्योगिकरण, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य व समता या संकल्पनांची महाराष्ट्रीय जनतेस ओळख। नवशिक्षितांमध्ये जाणीव जागृती। 2. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव। ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि कारकून तयार करण्यासाठी इंग्रजी शिक्षण सुरू। शिक्षण सर्व जातीधर्मांना, स्त्रियांना खुले केले। आपल्या समाजातील खुळचट कल्पना, चालीरीती, रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे समजले। यातून महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी सुरू। 3. ख्रिस्ती मिशनरींचे कार्य। समाजव्यवस्था व परंपरागत धर्म यांतील दोष दाखविण्याचे काम। समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा यांवर कडाडून टीका। महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळीस व प्रबोधनास चालना। 4. वैज्ञानिक व भौतिक सुधारणा। इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणांचा अवलंब केला। आपल्या मागासलेपणाची जाणीव येथील तरुणांना। 5. धर्म व विचार प्रसाराची साधने। मुद्रणकलेचा शोध, भारतीय भाषांमध्ये बायबलचे भाषांतर, छापील ग्रंथ। वृत्तपत्रांमधून जांभेकर, तरखडकर बंधू, लोकहितवादी यांचे प्रबोधनात्मक लेखन। 6. धार्मिक व समाज सुधारणा चळवळी। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक हे पाहणार आहोत। धन्यवाद।